मुख्य विषय असा होता की अनुसूचित जातीतलं 13% 59 जातीच्या साठीचे जे आरक्षण आहे त्याचं उपवर्गीकरण केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. हा एक मुख्य विषय. त्याला जोडून एक आरटीचं सबलीकरण झालं पाहिजे. मातंग समाज आणि ज्या उपजाती आहेत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे नव्यानं मुंबईला त्याची स्थापना झाली, तर त्या बार्टीच्या ज्या योजना आहेत मुला मुलींसाठी 59 जातीच्या, त्या आरटीच्या योजना सुद्धा बार्टीच्या धर्तीवर राबवल्या पाहिजेत. ही एक मागणी होती. आणि तिसरा विषय, लवजी साळवे अभ्यास आयोगाच्या जे शासनानं 68 शिफारशी स्वीकारल्या, त्या शिफारशीची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्याला निधी उपलब्ध करून त्याची अंमलबजावणी करून प्रत्येक खाते प्रमुखाला तशा प्रकारचं परिपत्रक शासनानं काढलं पाहिजे. अशा प्रकारची चर्चा या बैठकीत झाली. या निमित्त आपण काय आवाहन करू इच्छितो? या मीटिंगमध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हेच आवाहन करणार आहोत की आता आपल्याला आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही, महामोर्चाशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून प्रत्येक एक घर एक व्यक्ती तरी महाराष्ट्रातून आला पाहिजे आणि आझाद मैदानावर मातंग समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या दिसली पाहिजे. तसं तर आम्ही सगळ्याच 59 जातीपैकी 58 जातीला आम्ही आव्हान करत आहोत, पण संख्येनं मोठा असलेला समाज मातंग समाज असल्यामुळं मातंग समाजातला घरातला एक तरी व्यक्ती त्या आझाद मैदानावर आला पाहिजे. कारण भविष्याचे येणाऱ्या पिढीसाठी या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं तरच त्याला फायदा होणार आहे. आणि ही जीवन मरणाची लढाई असल्यामुळं आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत, मोठ्या संख्येनं लाखोच्या संख्येनं आझाद मैदानावर आपल्याला जमायचं आहे. त्याची तारीख मात्र आम्ही 28 तारखेला पुणे या ठिकाणी आम्ही सर्वानुमते सगळे नेते, सगळे पक्ष संघटनेचे प्रमुख, राजकीय नेते, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांना घेऊन आम्ही तो विषय ठरवणार आहोत. सर